नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मित्र राम दवण. गणित सेतू अभ्यासक्रम दिवस 12 मध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण संख्या ज्ञानमध्ये 21 ते 30 पर्यंतच्या संख्यांची ओळख व लेखन शिकणार आहोत. थोडे आठवूया. या भागामध्ये इथे एक उदाहरण दिलेलं आहे, ते सुरुवातीला आपण अभ्यासू. या चित्रामध्ये आपल्याला 2 मण्याच्या माळा दिलेल्या आहेत व एक सुट्टा मणी दिलेला आहे. दोन्ही माळामध्ये 10-10 मणी आहेत, म्हणजेच एका माळेमध्ये 10 मणी, म्हणजे एक दशक माळ आणि दुसरी दशकमाळ, अशा 2 दशकमाळा इथं दिलेल्या आहेत आणि एक सुट्टा दिलेला आहे, म्हणजे एक एकक आहे. यावरूनच आपल्याला इथं दिसत आहे की दशक 2 व एकक 1 अशा पद्धतीने आपण या संख्येचा उल्लेख करत असतो आणि लिहिताना आपण हीच संख्या 21 ही अशा पद्धतीने लिहितो. हे आपण इयत्ता पहिलीमध्ये शिकलेलो आहोत, परंतु थोडीशी उजळणी आपण इथे केलेली आहे. अक्षरामध्ये लेखन 21 कसं होईल हे इथं आपल्याला दिसत आहे. यानंतर ह्या सर्व गोष्टी आपल्याला पूर्वीच माहिती आहेत, याचीच थोडीशी उजळणी आपण करणार आहोत. खाली एक उदाहरण दिलेलं आहे, संख्या दिलेली आहे 22. हे उदाहरण आपण बघत आहोत. 22 संख्या दिलेली आहे, म्हणजे 10च्या 2 माळा, 10च्या 2 माळा म्हणजे 2 दशक माळा व 2 सुट्टे मणी इथे दिलेला आहे. दशक माळा किती आहेत? 2 आहेत आणि एकक किती आहेत? 2 आहेत. अशा पद्धतीने आपण याचं लेखन करत असतो. तर आता आपल्याला सोडवण्यासाठी खाली काही उदाहरणं दिलेली आहेत, ती सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. हे उदाहरण बघूया. 28. 28 या संख्येमध्ये आपल्याला दशक स्थानी अंक हा आपल्याला इथं झूम करून दाखवतो मी तुम्हाला. या भागाला, दशक भागाला आपल्याला काय दिसत आहेत? 2 दिसत आहेत व एकक स्थानी आपल्याला इकडे हे 8 दिसत आहेत. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की दशकमाळा किती आहेत? आपल्याला 2 आहेत. दशकमाळा 2 आहेत व सुट्टे मणी 8, म्हणजे एकक किती आहेत? 8 आहेत. म्हणून इथे आपल्याला लिहिता येईल 10च्या 2 माळा आणि सुट्टे 8 मणी. अशा पद्धतीने आपल्याला इथं लिहिता येईल. आणि पुढे दशकाच्या ठिकाणी इथे 2 आणि एकक 8 अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. यानंतरचं उदाहरण आपण बघणार आहोत. या उदाहरणामध्ये सुरुवातीला संख्या दिलेली नाही आहे, फक्त माळा व मणी सांगितलेले आहेत. यावरून आपल्याला दशक, एकक लिहायचे आहेत, संख्यासुद्धा लिहायची आहे. 10च्या 2 माळा म्हणजे 2 दशक, 10च्या 2 माळा हे उदाहरण बघणार आहोत आपण. 10च्या 2 माळा म्हणजे 2 दशक आणि 5 सुट्टे मणी म्हणजे 5 एकक. संख्या किती होईल? 25. ही इथे आपल्याला 25 असे लिहिता येतील. अशा पद्धतीने आपल्याला हे 25 लिहिता येतील. आता बघणार आहोत आपण समोरील उदाहरण. या उदाहरणामध्ये आपल्याला संख्याही दिलेली नाही आहे, माळा व मणी दिलेले नाही आहेत, फक्त दशक आणि एकक दिलेले आहेत. यावरूनही आपल्याला माळ व मणी
लिहिता येतील. आता बघा दशक किती आहेत? 3. म्हणजे 10च्या किती माळा आहेत? 3 माळा आहेत. इथे 3 लिहिता येईल. आणि सुट्टे मणी किती आहेत? 0 आहेत. इथे बघा 0 आहेत. मग मणी किती आहेत? 0, काहीच नाही. आणि ही संख्या लिहिताना आपल्याला 30 अशा पद्धतीने लिहावी लागेल. ही उजळणी आपण केलेलीच आहे. आता खालील संख्या वाच मध्ये बघा, वाचूया आपण. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. यावरून आपल्याला पुढची मागची संख्या सुद्धा सांगता येईल. आता उदाहरणासाठी आपण 1-2 उदाहरण बघूयात. समजा आपल्याला सांगितलेले आहे 27. 27 ह्या संख्येकडे लक्ष द्या. 27च्या अगोदर येणारी संख्या कोणती येईल? तर मागे जावे लागेल आपल्याला या भागाकडे. 27च्या मागे कोणती संख्या येते? 26. आणि जर 27च्या समोरील संख्या विचारली तर आपल्याला कोणती संख्या सांगता येईल? 27च्या समोरील संख्या कोणती आहे बघा, ही किती आहे? 28. अशा पद्धतीने आपल्याला संख्या सांगता येतील. तसेच 2 संख्येच्या मधली संख्या विचारली तरीही आपल्याला ती संख्या सांगता येईल. एक उदाहरणाने बघूया. 22 आणि 24 या संख्येच्या मध्ये येणारी संख्या कोणती आहे? तर कोणती आहे? ही संख्या आहे. किती आहे? 23. अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. हेही मागची संख्या आणि समोरची संख्या ओळखणं हेही आता तुम्हाला समजलेलंच आहे. आता आपल्याला रिकाम्या जागी योग्य संख्या लिहायची आहेत. बघा 22 दिलेला आहे, त्याच्या पुढचा चौकट रिकामी आहे. त्यानंतर 24 लिहिलेला आहे. मग आपल्याला संख्यामालेमध्ये बघायचं आहे 22 आणि 24. 22 ही आहे आणि 24 ही आहे. मग याच्या मधोमध येणारी संख्या कोणती आहे? तर ही आहे. किती आहे? 23. मग इथे आपल्याला 23 अशा पद्धतीने लिहिता येतील. सराव करायचा आहे मित्रांनो. तुम्हाला खूप सारा सराव करायचा आहे. सरावाने तुमच्यात अचूकता येणार आहे. आता बघा 28 संख्या दिलेली आहे. आता 28 संख्येला बघूया संख्यामालेमध्ये. 28 संख्या दिसलेली आहे आपल्याला. 28च्या समोरील चौकट रिकामी आहे. 28च्या समोरील संख्या कोणती आहे? तर इथं दिसत आहे आपल्याला ही. किती आहे? 29. अशा पद्धतीने 29 आपल्याला लिहिता येईल. आता 29च्या समोरील चौकट सुद्धा कशी आहे? रिक्त आहे. 29 संख्या ही आहे. आपल्याला माहीत आहे 29 संख्या ही आहे. मग 29च्या समोरील संख्या कोणती आहे? तर ही दिसते 30. अशा पद्धतीने आपल्याला 30 सुद्धा लिहिता येतील. चला समोरील उदाहरण बघूया. 26 अंक दिलेला आहे. 26च्या पाठीमागील चौकट रिकामी आहे. बघा आता 26 अंक संख्यामालेमध्ये हा 26. याच्या मागील संख्या कोणती आहे? 25. तात्काळ लिहिता येईल आपल्याला. सरावातून लवकर लिहिता येईल. आता 26च्या पुढची संख्या कोणती आहे? तर ही आहे ना. तर मग 26च्या समोरील संख्या 27. अशा पद्धतीने आपल्याला या उदाहरणाचा सराव करायचा आहे आणि सोडवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला संख्या दिलेली आहे 24. 24 बघा इथे आपल्याला 24 दिसत आहेत. त्याच्यासमोरील चौकट रिकामी आहे. त्याच्यासमोर 26 आहे. मग मधली संख्या कोणती आहे? तर ही आहे. किती आहे? 25. आपल्याला अशा पद्धतीनं ही संख्यासुद्धा लिहिता येईल. आपल्याला ह्या उदाहरणाचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. आता बघा समोर बघायचं आहे खालील तोरण पूर्ण कर. यामध्ये सुद्धा 21 ही संख्या दिलेली आहे. त्यानंतर तोरण
रिक्त आहे. 21च्या नंतर येणारी संख्या 22, त्यानंतर ही 23, 24 दिलेली आहे, त्याच्यानंतर 25, 26, ही 27, ही 28, 29 दिलेली आहे आणि इथे आपल्याला 30. अशा पद्धतीने हे तोरणही आपल्याला पूर्ण करता येईल. त्यानंतर खाली लिंक दिलेली आहे. ही लिंक दीक्षा ॲपमध्ये येईल. खूप चांगले व्हिडिओ तुम्हाला मदतीसाठी आहेत, तेही तुम्ही बघून घ्या. अशा पद्धतीने आपण 21 ते 30 या अंकाची ओळख करून घेतलेली आहे. त्याचा सरावसुद्धा केलेला आहे. तुम्हीही जास्तीत जास्त सराव करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा, मित्रांना शेअर करा आणि हो, कमेंटमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. धन्यवाद.